फायनली आपण आलेलो आहे आता काशीद बीचला. बघा छोटे छोटे मंकी आहे तिथे. हा काशीद बीचचा मोठा टर्न आहे, तो एकदम सांभाळून मारायचा, कारण का एकदम शार्प टर्न आहे, पटकन लक्षात नाही येत, म्हणून सांगतोय की हा सांभाळून मारा. कोस्टल राईड करायची असेल ना तर हा रूट तुम्ही फॉलो करू शकता टुवर्ड्स गोवा. शॉर्ट राईड आहे. काशीदला चाललोय. सकाळचा जो काशीदचा जो सनराईज आहे आणि ती काशीदची ब्युटी आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत. काय नाही, जवळच आहे, एक 20 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे, म्हणून ती शॉर्ट राईड आहे. कारण ॲक्च्युली इंडिपेंडन्स राईड ह्यावेळी आपली नाही होणार, कारण संडे आला आहे आणि माझा बिझनेस वर्किंग डे आहे. सो म्हणून आज प्लॅन केला की एक ॲटलिस्ट शॉर्ट राईड तरी चालू राहू दे. लवकर उठलो, ॲक्च्युअली तसा लेटच झाला आहे, पण ठीक आहे, एक राईड तरी होईल आपली, मॉर्निंग राईड. आणि मस्त गुलाबी थंडी आहे आणि गुलाबी थंडीमध्ये ही आपली राईड. व्हॉट अ सरप्राईज, ॲडव्हेंचरस. तर मिडल ॲडजस्टमेंट करूया. ओ वाव, व्हॉट अ लुकिंग यार. एक केटीएम ॲडव्हेंचर कमाल की बाईक है यार, क्या कॉर्नरिंग मारते यार आउटमध्ये. आणि आता आपण लेफ्ट मारणार आहोत. इथून ब्रिज क्रॉस केलात की पुढे गेल्यानंतर एक राईट टर्न आहे, तो मुरुड काशीला जातो, आणि लेफ्ट टर्न आहे तो रोहा कोलाड टुवर्ड्स कनेक्टेड टू मुंबई गोवा. सो आपल्याला काय मुंबई गोवाला कनेक्टेड व्हायचं नाही आहे, आपल्याला जस्ट काशीद राईड आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट टर्न मारून काशीदला जायचं आहे. सो हा रेवडंडा ब्रिज बघू शकता की थोड्याच वेळात आता सनराईज होणार आहे आणि खूप भारी आहे ब्रिज, मस्त वाटतंय ब्रिजवरून जाताना. क्लास आहे, क्लास. तो तिकडे जायचा आपल्याला, तो काशीद रोड आहे तिकडे, आणि इकडे लेफ्टला गेलो की रोहा कोलाड. सो आपल्याला काशीदचा रूट फॉलो करायचा आहे. हे बघा इथे सगळं दिलेलं आहे ताई की कुठे कुठे किती किती डिस्टन्स आहे, किती. काशीद बीच एक 13 किलोमीटरवर आहे, सिद्धिविनायक नांदगाव 22 किलोमीटरवर आहे. हे सगळं इथे दिलेलं आहे, इंडिकेशन दिलेले आहेत. सो आपण आता राईड मारलेला आहे टुवर्ड्स काशीद. 13 किलोमीटर हार्डली एक 10 ते 15 मिनिटामध्ये कव्हर करू आपण. आहे लेफ्ट साईडला, पण ऑलरेडी पेट्रोल भरायची काही गरज नाही, ऑलरेडी आहे पेट्रोल, तर येता वेळी आपण फ्युअल अप करू. सो आता काही गरज नाही आहे. यार थंडी आहे, बरं झालं स्वेटर घातलं आतमध्ये, नाहीतर मजबूत कुडकुडलो असतो. हा बघू शकता, हा कोरलाई फोर्ट आहे वरती, त्याला पुढून जायला रोड आहे, कोरलाई गावातून जायला रोड आहे तिथे. मस्त आहे तो, पण बघण्यासारखं आहे, टुरिस्ट पॉइंट आहे. पहिल्या असं पब्लिकला माहिती नव्हतं, पण नंतर मग तो टुरिस्ट स्पॉट झालेला आहे. आणि मस्त आहे एकदम, म्हणजे बघण्यासाठी छान आहे एकदम. समुद्राच्या बाजूने असा रोड आहे, छोटा रोड आहे, त्यामुळे थोडं काळजी घ्यायला लागते 4 व्हीलरसाठी. बसेस वगैरे नाही जात, पण 4 व्हीलरसाठी थोडी काळजी घ्यायला लागते तिथे जायला. हे बघा इथून रोड आहे, हा कोरलाई फोर्ट दाखवलेला आहे ना, इथून रोड आहे कोरलाई फोर्टला जायला. तर आपण तिकडे नाही जायचं, आपल्याला जायचं आहे काशीद बीचला. लेफ्ट टर्न आहेत,
तो फणसाड वाईल्ड लाईफ अभयारण्यामध्ये जातो. फणसाड वॉटरफॉल फेमस आहे अलिबागचा. सो इथे पावसाळ्यामध्ये खूप पब्लिक येतो. हा बघा, हा लेफ्ट साईडचा जो रोड गेलेला आहे ना, हा डायरेक्ट जातो फणसाड अभयारण्याकडे. काय भारी रोड क्वालिटी आहे यार, म्हणजे कंटाळा येणार नाही गाडी चालवायला, एवढा मस्त रोड आहे. आणि आरामात तुम्ही बघा, आरामात 5व्या गिअरला माझा 60-70चा ॲक्रॉस स्पीड आहे. आणि कॉर्नरिंग पण बघा, काय भारी आहे रोड, एक नंबर. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू राईट साईडला पण व्ह्यू बघू शकता. हा बघा व्ह्यू समुद्राचा. शार्प टर्न आहे, सावकाश. रोड क्वालिटी आवडली यार, एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही इकडे काशीला नाराज नाही होणार रोडच्या बाबतीमध्ये. रोड मस्त आहे. हां, सिरियसली एक नंबर. फक्त हे सकाळी सकाळी गाई म्हशींपासून थोडं सांभाळायला लागतं. हा रोड आहे ना, हा रोड एक नंबर. ताराबंदर रोड, याला बोलतात ताराबंदरचा रोड, ताराबंदर रोड. हां, काय सिनिक लोकेशन आहे. महिषा रिसॉर्ट, एक नंबर रिसॉर्ट आहे. ते कधी आला तर इथे व्हिजिट करा तुम्ही. आणि या रोडला फिरायला खूप मजा वाटते यार. एक तर समुद्राच्या बाजूने जाणारा रोड कोणाला नको असतो, खूप छान वाटतो. कसं आहे माहिती आहे, म्हणजे फेमस झालाय काशीद बीच. म्हणजे एक व्हाईट सँड म्हणून फेमस झालाय तो. मिनी गोवा बोलतात काशीद बीचला. इकडे कसं आहे माहिती आहे, जे मुंबई पुण्याचे जे रिच फॅमिलीज आहेत ते इकडे इन्व्हेस्ट केले, त्यामुळे इकडे अजून रेट वाढलेत. पहिल्या इकडे लँडिंगचा रेट एवढा जास्त नव्हता, पण हळूहळू डेव्हलप झाल्यामुळे, फेमस झाल्यामुळे इकडे रेट खूप वाढलेले आहेत. आणि इकडे सगळे हायफाय लोकांचे बंगलोज आहेत. काय आता मिडल क्लास लोकांसाठी इकडे राहिलेच नाही का आता जमीन खरेदी करायला. बघू शकता इथे बाहेरच्या लोकांनी येऊन प्रॉपर्ट्या घेऊन मोठे मोठे रिसॉर्ट्स केले. आणि सामान्य माणूस मरतोय. सामान्य माणसाच्या कॉटेजमध्ये कोण जातच नाहीये. त्यामुळे थोडा दखल घेतली पाहिजे या गोष्टीची, की या बाहेरच्या लोकांना जास्त एंट्री दिलीच नाही पाहिजे. कारण का आपल्या गावामध्ये येऊन जर आपलाच बिझनेस होत नसेल तर मग काय फायदा. आपण यांच्या त्या कामाला जायचं. घाट लागतो, छोटासा घाट आहे, पण भारी वाटतं या घाटामध्ये राईड करायला. कारण का रोड चांगला असल्यामुळे जी राईड करायची जी मॉर्निंगची जी एनर्जी आहे ती खूप भारी असते. कारण कंटाळा नाही येत मॉर्निंगला राईड करता वेळी. कारण एक तर आपण एनर्जेटिक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जो राईडचा मंकी, स्मॉल मंकीज आर कमिंग. सो ह्या मंकींपासून थोडं सावधान या घाटामध्ये, कारण छोटे छोटे मंकी आहेत इथे. सो आत्ताच एक मध्ये पटकन येत होता, पण मी थोडा कंट्रोल केला गाडीला. सो छोटासाच घाट आहे, पण थोडा रात्रीच्या बाबतीत थोडा रिस्कीच आहे. आणि छोटे छोटे मंकीज आहेत. सो सांभाळून राईड करा, काय घाई नाही आहे. एकदम आरामात जायचं, आरामात यायचं. घाट एंड होत आहे आणि फायनली आपण आलेलो आहे आता काशीद बीचला. बघा छोटे छोटे मंकी आहे तिथे. हा काशीद बीचचा मोठा टर्न आहे, तो एकदम सांभाळून मारायचा. कारण का एकदम शार्प टर्न आहे, पटकन लक्षात नाही येत, म्हणून सांगतोय की हा सांभाळून मारा. कोस्टल राईड करायची असेल ना तर हा रूट तुम्ही फॉलो करू शकता टुवर्ड्स गोवा. कारण ह्या रूट्समध्ये तुम्हाला 2-3 जेटी तुम्हाला लागणार. त्या जेटीमधून तुम्हाला गेल्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट गोव्याला जाऊ शकता. शेवटची आय थिंक जयगडची आहे, जयगड टू
तवसाल ही जेटी आहे. सो फायनली आता आपण आलेलो आहे काशीद बीचला. सकाळी काय गर्दी नसणार आहे काशीद बीचला. हे बघा, हे सर्व हा काशीद बीच आहे. आहेत तरी पण सकाळी थोडे हे जेटी चालू आहे काशीद बीचला. रो जेटी चालू आहे. अशी मांडवा जेटी आहे, अशी रो जेटी. तर थोडे पब्लिक आहे तिथे. काहीच नाही असं म्हणता येणार नाही. आहे थोडी पब्लिक. काशीद बीच. हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे काशीद बीचचा. आणि सध्या सगळे स्टॉल बंद आहेत. सकाळी अर्ली मॉर्निंगला चालू होत नाही. इथे लोकलला विचारलं तर ते बोलले की 8, 8:15 वाजता चालू होतील म्हणून ब्रेकफास्टसाठी. सो इथे आपण बघू शकता ही रोरोची जेटी चालू आहे. तशी मांडवा जेटी आहे तशी रोरोची जेटी चालू आहे. इथे खूप जोरात काम चालू आहे. आणि आपण मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता काशीद बीचचा. सनराईज झालेला आहे पण इथे झाडं असल्यामुळे दिसत नाही आहे. सनराईज लवकरच होतो त्यामुळे इथे झाडं असल्यामुळे दिसत नाही आहे. पण पब्लिक कमी आहे सकाळी. जर तुम्हाला अर्ली मॉर्निंग काशीद बीचला यायचं असेल तर इथे पब्लिक खूप कमी आहे. हा एक हॉर्सवाला आहे. सकाळी आलेला आहे कस्टमर शोधायला. थोडं पाणी आता हळूहळू वरती येतोय. इथे आतमध्ये इथे पॅरासेलिंगच्या बोट्स आहेत आतमध्ये. चलो सो निकलते अभी. कारण मॉर्निंगला इथे काहीच नाही. सगळे स्टॉल बंद आहेत. घरी पण जायला पाहिजे. शॉर्ट राईड होती. बिझनेस आहे आपला त्यामुळे वर्किंग पण चालू होणार आहे 9 वाजता. वाजले आता 7:40. एक हार्डली घरापासून 20 to 25 डिस्टन्सवर आहे काशीद बीच. जवळच आहे त्यामुळे एक शॉर्ट राईड केली. सकाळी थोडं पाणी आता वरती येतोय. मॉर्निंग वॉकसाठी मस्त आहे हा बीच. सो कधी काशीद बीचला आलात तर इथे सकाळी नक्की या. कारण खूप चांगलं वातावरण आहे. डिसेंट आहे. आणि मॉर्निंगला जो तुमचा थकवा वगैरे असतो आणि जी एनर्जी असते ती तुम्ही इथे घेऊ शकता. चलो सो मिळते. डोंगरापासून जो चालू होतो ना बीच तो पूर्ण तो जो दिसतोय डोंगर तिथपर्यंत बीच आहे काशीद बीच. त्या कॉर्नरपर्यंत. सो लॉंग डिस्टन्स आहे बीच. तर किती किलोमीटर आहे ते मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकणार आहे. एवढा लांबीचा आहे. आणि व्हाईट सँड बीच असल्यामुळे हिची वाळू आहे इथली ती हाताला चिकटत नाही, पायाला चिकटत नाही. आणि याला मिनी गोवा बीच बोलतात. हे असे स्टॉल्स आहेत इथे आतमध्ये. इथे तुम्हाला जेवण पण मिळते आणि ब्रेकफास्ट पण मिळतो. सध्या 8, 8:30 वाजता हे स्टॉल चालू होतात सकाळी. हा रोड जातो टुवर्ड्स मुरुडला. मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन तिथून तुम्ही जाऊ शकता. आणि हा जातो रोड रेवदंडा, अलिबाग. इथे आपली बाईक पार्क आहे. इथे पार्किंगसाठी खूप मोठा स्पेस पण आहे बीचला. की असं नाही की बीच आहे आणि पार्किंगसाठी काय नाही. त्या लोकांनी खूप मोठा स्पेस केलेला आहे पार्किंगला. तिथे पुढे पण पार्किंगसाठी स्पेस आहे. आणि बीचच्या इथे पण तुम्ही गाडी पार्क करून बीचचा आनंद घेऊ शकता. आपली इथे गाडी पार्क आहे. सो आता आपण निघतोय घरी. शॉर्ट राईड असल्यामुळे निघायला लागेल आपल्याला लगेच घरी. सो चलो मिलते बाइक पे. आता
फ्री राहिले नाही पहिल्यासारखं. हे बघा पावती घेत आहे तिथे. पहिलं फ्री पार्किंग होती पण आता पेड पार्किंग चालू झाली आहे. कारण थोडं डेव्हलपमेंट केल्यामुळे आणि लोक कसं थोडं बीच थोडा घाण पण काय बघा. इकडे स्टॉल हे चालू झालेले आता. इकडे स्टॉल हळूहळू चालू होत आहेत. सो अर्ली मॉर्निंगला स्टॉल बंद असतात पण हळूहळू जसे 8 वाजतील 8:30 वाजतील तसे हळूहळू स्टॉल चालू होतात इकडे. सो तुम्हाला यायचं असेल आणि ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर थोडा लेटच या. कारण जर तुम्ही 7-7:30 वाजता आलात तर तुम्हाला स्टॉल बंद मिळतील. 8 साडेआठच्या आता वाजलेत किती 7:45 वाजले तर थोडे हळूहळू स्टॉल ओपन होत आहेत. तर तुम्ही थोडा लेट आलात तर तुम्हाला स्टॉल ओपन मिळतील. तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायला मिळेल इथे. लवकर आल्यावर मग ब्रेकफास्ट वगैरे नाही करायला मिळणार. फक्त वॉक करून तुम्ही मग ब्रेकफास्टसाठी येऊ शकता इथे. हा जेटीला जायचा रोड आहे इथे मागे. हा टर्न आहे ना हा व्यवस्थित मारायचा. काय घाई करायची नाही. कारण कसं समोरून कधी कधी बसवाला येतो कारवाला येतो हे बघा. त्यामुळे टर्न मारताना खूप सावकाश मारायचं. घाई करण्यात काही अर्थ नाही आहे. सो आपण निघालेलो आहे बॅक टू होम जर्नी. पुन्हा आपल्याला हा घाट लावलेला आहे त्यामुळे घाटामध्ये जरा सावकाश. कारण छोटे छोटे मंकी आहेत. कारण ते गाडी खाली येण्याचे चान्सेस असतात. छोटे छोटे मंकी आहेत त्यामुळे हा जो रूट आहे हा जंगल रूट आहे थोडा. त्यामुळे थोडा सावकाश जा. ओके. खूप भारी आहे. मोठे मोठे रिसॉर्ट्स आहेत. लक्झरियस रिसॉर्टपासून इथे तुम्ही स्टे करू शकता. हे बघा हे राईट साईडला बघू शकता हे मोठं रिसॉर्ट्स आहे. आणि इथून पूर्ण बीच व्ह्यू दिसतो. सकाळी मॉर्निंगला तुम्ही इथे बीचवर एन्जॉय करायला जाऊ शकता. तुम्ही असं रोड सकाळी खाली असल्यामुळे इथे वॉक पण करू शकता. हा पूर्ण बीच आहे पण इथे खडक आहे. इथे पोहण्यासाठी नाही आहे. पोहण्यासाठी तुम्हाला काशीद बीचलाच जावं लागेल. इथे फक्त जस्ट एक टाइम स्पेंड करण्यासाठी तुम्ही सकाळी मॉर्निंगला जाऊ शकता. अजून इकडे जागा वगैरे खूप शिल्लक आहेत पण रेट खूप हेवी आहेत. त्यामुळे आपला मिडल क्लास लोक नाही घेऊ शकत इकडे प्रॉपर्टी. ते हाय क्लास आहेत त्याही इकडे मोठ्या मोठ्या रिसॉर्ट्स वगैरे करून ठेवले. हे बघा भारी आहे. ब्युटिफुल विला आहे हा. आतमध्ये तेवढाच ब्युटिफुल असेल. टाइम स्पेंड करण्यासाठी मॉर्निंगला इव्हिनिंगला. त्या बीचचं नाव आहे तारामंदर बीच. आणि इथे पण स्टॉल्स असतात. ते छोटे छोटे स्टॉल्स असतात इथे पण. आणि वरच्या साईडला आपण बघू शकता की विला पूर्ण सी व्ह्यू विला आहे. काय भारी वाटत असेल ना. हा बीच आहे असा ताराबंदर. आणि आता आपण लेट्स गोइंग टू होम. वाव व्हॉट अ कर्व. बघा फक्त या बफेलोजला आहे ना बफेलोजला फक्त वाचायचं असतं. बाकी काय नाही. सकाळी मॉर्निंगला हाच त्रास असतो की बफेलोज वगैरे शेळ्या मेंढ्या त्या मध्ये मध्ये येत असतात. त्यामुळे मॉर्निंगला थोडं सावकाश राईड करा. काही घाई नाही आहे. ही बोरली कोलीवाडा आहे इकडे. बघा ही बोरली जेट्टी आहे इकडे. बोरलीची बोरली मांडला नाही बोरली जे काशीच्या जवळ आहे. मुरुड रेवदंड्यापासून जवळ आहे बोरली. ती जेट्टी आहे. इथे बोट्स वगैरे येतात फिशिंगसाठी. करणार आहोत. सो आजचा शॉर्ट ब्लॉग होता. शॉर्ट राईड होती काशीत. इथून कोर्लई फोर्टला जायला रस्ता आहे कोर्लई गावातून. सो कोर्लई फोर्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. आज आपण कव्हर केला काशीद बीच.
बाईकने चांगला ॲव्हरेज दिला आहे, त्यामुळे आपण घरच्या इथेच फ्युअल अप करूया. सो आता फ्युअल अप करायची गरज नाही आहे. सकाळी सकाळी मॉर्निंगला आहे ना हा त्रास असतो की एकतर घोडे त्याचे बफेलोज हे मध्ये मध्ये येत असतात. सो मॉर्निंगला राईड करताना थोडं सांभाळून करा. असं नाही की रोड खाली भेटला म्हणून चला पळवा असं नका करू. थोडं सांभाळून राईड करा. मॉर्निंगला पण ॲक्सिडेंट्स होतात, त्यामुळे मॉर्निंगला पण राईड करताना थोडं एकदम सांभाळून राईड करा. सो आपला व्लॉग इथे सेंड होत आहे. सो व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हक्काने शेअर करा, हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही रोहा कोलाडला जाता. टुवर्ड्स कनेक्टेड होणार तुम्ही मुंबई गोवा हायवे. आणि आता आपल्याला इथून लेफ्ट मारायचा आहे. लेफ्ट मारलात की हा सरळ रोड जातो अलिबाग मुंबई. सो तर आपला डिस्टन्स थोडाच राहिलेला आहे. एक 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आपलं घर आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.